सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत. काय लिहावं की काय बोलावं या लेखणीमधून. कारण ही फक्त लेखणी नाही आहे जी लिहिते, ही बोलते देखील. हो, बोलते देखील. हिच्याच मुखातून बाहेर पडलंय युगांत युगंधर ययाती मृत्युंजय. हिच्याच मुखातून बाहेर पडलाय छावा स्वामी. हिच्याच मुखातून बाहेर पडलंय कऱ्हेचं पाणी आणि हिच्याच मुखातून बाहेर पडली आहे संतांची अभंगवाणी. हीच ती लेखणी आहे. हीच ती लेखणी आहे जिने लिहिली आहे ज्ञानेश्वरी. हीच ती लेखणी आहे जिने लिहिलंय पसायदान. आणि हीच ती लेखणी आहे जी जगाला संदेश देते, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात प्राणी जात प्राणी जात. त्यामुळे ही फक्त लेखणी नाहीये, हे शस्त्र आहे माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या कित्येक लेखक आणि कवींसाठी. होय, हे शस्त्र आहे रामाच्या कोदंडासारखं. रामाच्या कोदंडासारखं म्हणजेच रामाच्या धनुष्यासारखं जे पोचवतात माझे विचार थेट प्रेक्षकांच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत, रामबाणासारखे अचूक. त्यामुळे ही लेखणी महत्वाची. ही लेखणी महत्वाची आणि ही लेखणी जिच्यावरती जगते ती माझी माय आणि तुमच्या सगळ्यांची माय मराठी. ती देखील तितकीच महत्वाची. ती भाषा देखील तितकीच महत्वाची. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दचे गौरवे पूजा करू. काय कळालं तुम्हाला मला माहीत नाही, मात्र तुकाराम महाराजांनी भाषेचा आणि शब्दांचा महिमा आधीच सांगून ठेवला आहे. मात्र तीच भाषा जी शिकवते संस्कार, संस्कृती आणि परंपरा आता पडली आहे खितपत मरणशय्येवरती. शेवटच्या घटका मोजतीये ती. माझी आई, तुमची आई आता मरणशय्येवरती आहे. याच हातांनी घोटलाय गळा तिचा. हो, याच हातांनी घोटला आणि इथं बसलेला प्रत्येक जण त्या कटामध्ये सामील आहे. होय, प्रत्येक जण. कसे म्हणून विचारता माहीत नाही का हो तुम्हाला? झोपी गेलेल्या व्यक्तीला जागं करता येतं, मात्र झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जागं करणार ते आपल्या हातात नाही ना. कसे म्हणून विचारता म्हणून सांगतोच. परवा शाळेच्या बाहेर जाऊन थांबलो आणि कानावरती प्रार्थनेचे सूर पडले. कोणते सूर म्हणाल? There shall be shower of blessing, this is the promise of love. वाईट नाही आहे का यात? मात्र विचारांमध्ये वादळ चालू झालं ते प्रार्थनेचं, वादळ चालू झालं ते परिपाठाचं, वादळ चालू झालं ते पसायदानाचे. सूर घुमू लागले प्रार्थनेचे. कोणते म्हणाल? ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा, ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. हो आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धिमंत, प्रगतीचा कळस जाई उंच अंबरा. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. मात्र हे शब्द नव्हते ना तिथे. म्हणून शांततेसाठी बागेत जाऊन बसतो. तोच बाळाच्या रडण्याचा आवाज कानावरती आला. एक माऊली तिच्या बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र बाळ हट्टी. झोपेनाच की होते ते झोपेना. मग आईने काय केलं म्हणाल? आईने त्या बाळाला अंगाई गीत ऐकवलं आणि बाळावरती संस्काराचे धडे चालू केले. आईने काय केलं म्हणाल? आईने मोबाईल काढला आणि मोबाईलवरती लावलं, जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर, टेलिंग लाईज, ओपन युअर माउथ, हा 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 हा. बरोबर आहे. हा हा हा
असंच वाटलं की ती भाषा हसतेय माझ्यावरती आणि मरणशय्येवरती पडलेल्या माझ्या आईवरती, जी शेवटच्या घटका मोजते. हा हा हा, अरे असं झोपवतात का बाळ? ही असते का अंगाई? हे असतात का बाल संस्कार? अरे काय असते अंगाई? भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण नारायण हरी नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. झोपलंय बाळ, शांत शांत शांत. मात्र आता बदलतंय ना, सगळं बदलतंय, बदलायला हवं. पाश्चिमात्य, दाक्षिणात्य आणि पंजाबी गाण्यांवरती नाचणारा आमचा युवा, ज्याच्या खांद्यावरती भविष्य देशाच. कोरियन गाण्यावरती नाचणाऱ्या आमच्या शिवकन्या, सावित्रीच्या लेकी, अहिल्याच्या लेकी, सावित्रीच्या लेकी म्हणे. छे, अशा असतात का सावित्रीच्या लेकी? मात्र बदलतंय ना सगळं, बदलायला हवं. नाताळ आला तर लाल टोप्या घालून जिंगल बेल करणारे तुम्ही, आणि मोरपिसाचा टोप घालून दारामध्ये जेव्हा वासुदेव दान मागायला येतो, तेही देवाचं गाणं गात त्या वासुदेवाला हकलून देता. त्या वासुदेवाने पाठ फिरवलीच, मात्र नीट पहा जरा मित्रांनो, वासुदेवासोबत संस्कृतीने देखील पाठ फिरवली कायमची. त्या संस्कृतीला रोखायला हवं, थांबवायला हवं, कारण ही भाषा महत्त्वाची आहे, गरजेची आहे. 150 वर्ष राज्य केलं आपल्यावर इंग्रजांनी, बरोबर आहे, ते निघूनही गेले. मात्र त्यांनी एक पताका दिली आहे आपल्याला नाचवायला, जे आपण आजही नाचवतोय, अभिमानाने नाचवतोय. मात्र नाचताना विचार करा की पायाखाली आपण काय तुडवतोय. पायाखाली तुडवतोय आपण आपल्या संस्कृतीचा भगवा ध्वज. हो, भगवा ध्वज. आपण नाचतोय आपल्या संस्कृतीवरती आणि करतोय आपण त्यांची संस्कृती मोठी. कधीपर्यंत? शेवटचा प्रश्न विचारतो, महत्वाचा प्रश्न आहे. जर्सी गाईच्या दुधावरती उपजलेली ही पिढी आपल्या मुलांना वाघिणीचं दूध पाजेल का? आपल्या मुलांना मराठी बोलायला शिकवेल का? मराठी बोलायला लावेल का? आणि उत्तर जर नाही असेल ना मित्रांनो, तर मला काहीतरी करायला हवं. मला लिहायला हवं. शेवटच्या श्वासापर्यंत लिहायला हवं. हे लेखणी तुला लिहावं लागेल, शेवटच्या श्वासापर्यंत लिहावं लागेल. आणि जर का थांबलीस ना, तर याद राख गाठ माझ्याशी आहे. तुला लिहावं लागेल, काहीतरी लिहावं लागेल. काय लिहावं की मी मेल्यानंतर सुद्धा माझे शब्द या युवकांच्या मनामध्ये घर करून राहतील. काय लिहावं? हा मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी, झुलवावी तशी झुलणारी. मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी, झुलवावी तशी झुलणारी. मी वारा बनूनी वेलींवरती लढीवारपणे खेळणारी. मी पाऊस बनूनी जमिनीवरती धो कोसळणारी. मी प्राजक्ता झाडावरून अलगत घडणारी. मी झरा बनून वाहते, मी खोप्यामध्ये राहते. मी जात्यावरती गाते ओवी धुंद करणारी. मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी, झुलवावी तशी झुलणारी. मी गाव जागवत येणारी वासुदेवाची स्वारी. गुबुच्या तालावरती पोत्रात चाबूक मारी. मी घुंगराच्या झुमझुमनादावरती फेटे उडवणारी. मी प्राण घेऊन हातावर नाचणारा डोंबारी. मी ताठ पाठीचा कला, मी मराठ मोळा दागिना. मी हाती घेऊन विना जगाला जगणं शिकवणारी. मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी, झुलवावी तशी झुलणारी. मी शाहिराची थाप डफावली,
मी भारी टिया लेल्याली पंढरीची वार करी मी गोंधळात वाघ्या मुरली संग फेर धरणारी मी तुळस डोईवरची मी वीट पायाखालची मी हात कमरेवरती ठेवूनी वाट बघणारी मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी झुलवावी तशी झुलणारी मी 64 कवड्यांची माळ छातीवर मला आई भवानीचा भुत्या शिवराया धारण करी मी तेघ मालुसऱ्यांची सनसन चालणारी मी माती मुरार बाजींच्या श्वासाने उडणारी मी खिंडत्या बाजींच्या पावन रक्ताने होणारी मी नजर शिवा काशीची राजांना निहाळणारी मी मान शंभू राजांची कधीच ना झुकणारी मी ढाल बनून फिरते संताजींच्या पाठीवर मी तुरा बनून डुलते धनाजींच्या पगडीवर मी बेल भंडारा होते मी प्राण शिवाला वाहते मी तलवारीचे पाते अभिमानाने नाचवणारी मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी फुलवावी तशी मी जिजाऊंचे विचार मी अहिल्याबाईंचे पुण्य श्लोक सुविचार मी ताराबाईंच्या पराक्रमाचा धडा मी सावित्रीबाईंनी गिरवलेला शिक्षणाचा पाडा मी ज्ञानोबांची मुक्ताई मी कहाणोपात्रा बहिणाबाई मी अनाथांची आई माई सिंधुताई मी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी मी दुःखाच्या भेगा घामाने कष्टाने मी स्त्री शक्तीचा जागर करते मला बघूनी वादळ पडते अजूनही मी बाहूत भरते क्षितिजय अनंत सारी मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी झुलवावी तशी झुलणारी भाषा हीच धन भाषा हीच संपत्ती मग माझं मातृत्व स्वीकारायला तुला कसली आली आपत्ती कन्नड हिंदी मल्याळम तेलगू या माझ्या बहिणी चार त्यांना त्यांची लेकरे म्हणे सुखात ठेवतात फार व्यापारी म्हणून आली आणि लाडकी तुमची झाली अहो कोण म्हणून काय विचारता तुमची लाडकी इंग्रजी तिनेच लुटले वैभव तिनेच घातल्या बेड्या तिनेच वीरपुत्रांना माझ्या दाखविल्या कोठड्या तिनेच विष पेरले एकतेला धर्मांनी घेरले उरलेले घेऊन गेले भरून आपल्या होड्या मी आशेचा किरण होते मी काळोख सामावून घेते मी वाट नवी दाखवते जीवन समृद्ध करणारी मी भाषा मराठी फुलवावी तशी फुलणारी झुलवावी तशी झुलणारी माझे शब्द हे श्वास आहेत माझे पु ल व पु खांडेकर अभिमान आहेत माझे मात्र आता मला धाप लागते याची तुला जाणीव आहे का समाजामध्ये वावरताना तुला माझी उणीव भासत नाही का मी विशाल शब्द गंगा तू ओंजळीत का भरू पाहतोस बिनधास्त डुबकी मार संकोच करू नकोस मी पापांना मारते मी गाथेला तारते मी जन्मोजन्मीचे नाते तुझ्या पदराला बांधलेली